म्हणून त्याच्या पाठीवर उपचार करायला गेलाय हा निकोलाव मनोज. आणि तो त्याच्या पाठीवर उपचार करतोय आणि त्या मुसलमान व्यक्तीला विचारतोय की बाबा तू शिवाजीला भेटायला दक्षिणेत का चाललाय. तर तो म्हणतोय की शिवाजी माझा राजा आहे आणि मला माझ्या राजाला भेटायचं आहे, माझ्या राजाचा राज्याभिषेक झालाय म्हणून मी दक्षिणेत चाललोय. तो म्हणजे तुझं नाव काय. तर त्या माणसाने त्या मुसलमान झालेल्या व्यक्तीने नाव सांगितलं, माझं नाव नेतूजी पालकर आहे. इतिहास कसा कुठं कोणासोबत कसा जॉईन होईल काय सांगता येत नाही. या निकोलाव मनोचीने त्याच्या पाठीवर उपचार केले आणि नंतर राजकारणातून इंटरेस्ट गेला, डॉक्टरकीमधून इंटरेस्ट गेला म्हणून हा निकोलाव मनोची पॉंडिचेरीला पळून गेला आणि तिथं एका विधवेसोबत त्याने लग्न केलं, सेटल झाला आणि तो भारतातच मेला. तर या निकोलाव मनोचीने 3 पुस्तकं लिहिली आणि भारतामध्ये औरंगजेब दख्खनीत उतरला, संभाजी महाराजांची त्यानं हत्या केली आणि नंतर दख्खनीतलं एकूणच राजकीय वातावरण अस्थिर झालं. या निकोलाव मनोचीला वाटलं की या युद्धाच्या ह्याच्यामध्ये मी लिहिलेली पुस्तकं नष्ट होतील का काय, म्हणून निकोलाव मनोचीने सगळी पुस्तकं पाठवून दिली युरोपला. तिकडे एका भल्या फादरनी, एका चर्चच्या फादरनी, फादर एम्ब्रोज नाव त्याचं, त्याला वाटलं की बाबा ही खूप माहितीची पुस्तकं आहेत, भारतात जर कोण जाणार असेल तर त्याला हे गाईडबुक ठरू शकतील, आपण ही पुस्तकं छापू. आणि त्याला वाटलं निकोलाव मनोची मेलेला आहे म्हणून त्यानं परस्पर ती 3 पुस्तकं छापली. तर या निकोलाव मनोचीने 1709 साली शिवाजी महाराजांचं निधन झाल्याच्या 29 वर्षानंतर इंटरनॅशनल खटला भरलाय त्या फादर एम्ब्रोजवर, आंतरराष्ट्रीय खटला, की मी जिवंत असताना माझ्या परवानगीशिवाय पुस्तकं कशी काय छापली. इथं पुस्तक मार्केटला प्रकाशित झालं की दुसऱ्या दिवशी पीडीएफ करून आपण व्हॉट्सअपला टाकतो. आणि त्यावेळेस 300 वर्ष आधी या निकोलाव मनोचीने इंटरनॅशनल लेवलला खटला भरला, तो खटला जिंकला आणि ह्या पुस्तकाचे कॉपीराईट मिळवले. म्हणजे शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर लिहिलेल्या पुस्तकावर 300 वर्ष आधी इंटरनॅशनल खटला भरला. तर ही पहिली वेळ नाहीये. आणखी एक पुस्तक आहे, ते पण दाखवायला आणलं मी तुम्हाला, महाराज जिवंत असताना लिहिलेलं. तर ह्या निकोलाव मनोचीच्या पुस्तकामध्ये जे काय वर्णन आहे ते 1909 सालापर्यंत काय हे कुणालाच माहित नव्हतं. 1909 साली इर्विन नावाच्या एका इंग्रजी इतिहासकारांनी त्या पुस्तकाचं इंग्रजीमध्ये भाषांतर केलं, इटालियन भाषेचं इंग्रजी, आणि त्या इंग्रजीचं नंतर महाराष्ट्र शासनाने मराठीत भाषांतर केलं. पण 1909 ला त्या इर्विननी भाषांतर करताना चूक केली, एक शब्द त्याला कळला नव्हता इटालियन, आणि काढलंय. निकोलाव मनोचीने मूळ पुस्तकात असं लिहिलेलं आहे की मीर मोहम्मद नावाच्या औरंगजेबाच्या एका सरदाराला लाच देऊन रात्रीच्या अंधारात मी ही चित्र काढली. आणि तिथे इर्विनने भाषांतर करताना असं केलं की मीर मोहम्मद नावाच्या एका सरदाराची मदत घेऊन मी ही चित्र काढली, म्हणजे मीर मोहम्मद चित्रकार. पण तसं काही नाहीये. या चित्राचा चित्रकार जो आहे तो निकोलाव मनोची आहे. शिवाजी महाराजांचं एकही अस्सल चित्र मराठी माणसानं काढलेलं नाही. शिवाजी महाराजांची सगळी चित्र काढलेली आहेत फॉरेनर्सनी. हे आपल्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे, पण आपल्या नशिबाने ती फॉरेनर शिवाजी महाराजांना भेटली म्हणून चित्र तरी बघायला मिळतं. हे शिवाजी महाराजांचं काढलेलं घोड्यावरचं पेंटिंग हे निकोलाव मनोचीने काढलंय. नंतर ते स्टोरिया दी मोगर नावाच्या पुस्तकामध्ये त्यावेळेस युरोपात छापून आलंय. महाराष्ट्रामध्ये हे चित्र प्रकाशित व्हायला 350 वर्ष लागली. 350 वर्षात युरोपात हे चित्र प्रकाशित झालं. या निकोलाव मनोची सारखंच आणखीन एक व्यक्ती शिवाजी महाराजांना भेटला. या जसं मी तुम्हाला मगाशी किस्सा सांगितला की निकोलाव मनोच्या पुस्तकावर आंतरराष्ट्रीय खटला भरला होता, तसं शिवाजी महाराज हे काहीतरी एक वेगळं प्रकरण आहे, वेगळं रसायन आहे. ह्या गोष्टीमुळं एक माणूस शिवाजी महाराजांचा फॅन झालता, लिटरली फॅन. म्हणजे त्याचा उल्लेख इतिहासामध्ये केला जातो, शिवाजीचा निस्सिम चाहता, हा इतिहासातला उल्लेख आहे. त्याचं नाव आहे कॉस्मा दी गार्डा. हे जे तुम्ही बघताय समोरचं, हे शिवाजी महाराजांवर लिहिण्यात आलेलं जगातलं सगळ्यात पहिलं पुस्तक आहे. आणि आपल्यासाठी लाजिरवाणी गोष्ट अशी आहे की शिवाजी महाराजांच्या इतिहासावर जगात लिहिण्यात आलेलं सगळ्यात पहिलं पुस्तक सुद्धा पोर्तुगीजांनी लिहिलेलं आहे, भारतीयांनी नाही किंवा मराठी माणसाने नाही. हे पुस्तक लिहिलेलं आहे कॉस्मा दी गार्डा नावाच्या पोर्तुगीज व्यक्तीने. हे पुस्तक लिहून पूर्ण झालंय 1695 ला. शिवाजी महाराजांचा मृत्यू होऊन 15 वर्ष झाली आहे आणि संभाजी महाराजांची हत्या होऊन 6 वर्ष झाली आहेत. त्यावेळेस हे पुस्तक युरोपामध्ये प्रकाशित झालंय आणि हे शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर लिहिण्यात आलेलं पहिलं शिवचरित्र आहे. आणि हे पुस्तक सुद्धा युरोपामध्ये 1695 साली प्रकाशित झालेलं, म्हणजे शिवाजी महाराज जिवंत असताना लिहिण्यात आलेलं सगळ्यात पहिलं पुस्तक. आणि या निकोलाव मनोची प्रमाणे किंवा ते पहिला जो तुम्हाला सांगितला हर्बर्ट डी आगर, त्याप्रमाणे आणखीन एक माणूस शिवाजी महाराजांना भेटला आणि तो शिवाजी महाराजांचा बेस्ट फ्रेंड झालाय.
एवढा भारी की आपण शिवाजी महाराजांकडे बघताना जी गोष्ट कधी इमॅजिन करू शकत नाही ती गोष्ट शिवाजी महाराजांनी या व्यक्तीसोबत केली. याचं नाव आहे हेनरी ऑक्झेंडन. हा तोच व्यक्ती आहे शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला महाराजांचा मुजरा करायला दरबारात गेलता. हा रायगडावर गेलेला आहे. हा महाराजांना प्रत्यक्ष भेटला.